जा, नको काळजी करू. सांगते ना मी तुला, तोही बंदोबस्त मी करणार आहे. माझ्या चेहऱ्याला काळं फासते याची शिक्षा तिला नक्की मिळणार, बघ तू. आणि काल जो काही प्रसंग झाला ना, ते पत्र जे हरवलं, कसं काय हरवलं की कोणी अदला बदल केली माहिती नाही मला, पण मला तर या कमळीची शंका येते, हे नक्की तिचंच काम असणार. आता मला सांग ना, गौरीने लिहिलेली आधीची पत्र आणि हे पत्र, या दोघांमधलं हस्ताक्षर सारखं कसं काय येईल? आणि गौरी इथे असणं शक्यच नाहीये. काय गे साधना, सुगरण, काय आमचं बोलणं काय लपून छपून ऐकतेस काय? जा जा जा, बाहेर सगळी माणसं खोळंबलीत, वाट बघतायत. गरा 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 फिरताय. नयनतारा, अशा मोकळ्या वातावरणात जेवणाची मजा काही औरच आहे नाही. आई, आपल्याला सुद्धा आपल्या अंगणात आठवड्यातनं असं एकदा जेवायला बसायला हवं. हो, करूया की. सगळ्यांना पैकीचं डोहाळे लागले. छान घरात बसून जेवायचं सोडून दारात बसून जेवायची हौस आली सगळ्यांना. नयनतारा, पुरणपोळी कोणी बनवली? अरे राजन, पुरणपोळ्या ना आमच्या साधना त्यांनी केलेत. खरं तर सगळा स्वयंपाक अतिशय उत्तम करतात त्या, पण पुरणपोळी त्यांची स्पेशालिटी आहे. मग प्लीज त्यांना बोलवतेस का? म्हणजे मला त्यांना थँक्स म्हणा असं वाटतंय. येस, ऑफकोर्स. राजू, एक काम कर ना, साधना ताईंना बाहेर बोलवणार. हो, देवी आई, आता माझ्या कमळीवर कोणतं बी संकट येऊ देऊ नकोस. त्या अनिकानं आणि तिच्या आजीनं काय ठरवलंय काय माहित. साधना मावशी, चला तुम्हाला बाहेर बोलावलंय. का? मी आता समजा बाहेर नेऊन ठेवलंय. हो, तुम्ही इतका छान स्वयंपाक केलाय की सगळ्यांना तुम्हाला भेटायचंय. चला, आई पण बोलवते. असं होय. तुम्ही वा मोर, मी येतो. बरं, या. अरे देवा, मला वाटलंच होतं माझ्या हातच्या पोळ्यांची चव हे नक्कीच ओळखणार. आता बाहेर गेलो तर गोत्यात यायचो. देवी आई, तूच वाचव ग बाई. माझ्या तोंडाला कळ फासून गेली. आता बघ, तुला कुठे तोंड दाखवायला सुद्धा जागा ठेवणार नाही मी. अशी नशा दिली आहे ना, का दिवसभर तुला कळणार सुद्धा नाही की तू काय बोलतेस, काय करतेस, कशी वागतेस. कळलं? आणि यामध्ये दिवसभरात तू नक्की काहीतरी गडबड करणार. हिच्यामुळे आज क्रिशने माझा इन्सल्ट केलाय, माझा.
रिव्हेंज तर घ्यायचाच होता, घेणारच. खेळणार मिळणार बेटा. तुझा रिव्हेंज तुला पुरेपूर मिळणार आहे आणि तू पण आजच. तुला सांगते, आज हिचा अपमान होण्यापासून कुठलीही गोष्ट थांबवणार नाही. होणार. मागच्या वेळेस कसं दारू प्यायलेलीचं नाटक करत होती, दारू प्यायला दाखवत होती, नाटक केलं होतं ना. आज तसं नाही होणार. आज ही नक्की धिंगाणा घालणार आणि आपण मात्र तो तमाशा बघत राहायचा. कळलं? आपल्या हातात बऱ्याच काही गोष्टी येतील. चला. मला गावाकडे जायचंय की नाही. मला माझ्या आईच्या हातच्या पुरणपोळ्या खायच्यात आजी. मी खरंच काय खाल्लेलं नाही. मी खरं सांगायलोय आजी. आमच्या गावची गाडी आली बघा तिकडे. टिंग 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 टिंग. कंडक्टर कोल्हापूर कोल्हापूर. आजी आमची इष्टी आली. मला गावाकडेच जायचं नाही आजी. आमच्या परीक्षा झालेल्या नाहीत. मग मी कसं जाऊ गावाकडं. निंगे आपलं ठरलं होतं की नाही ते. आपण परीक्षा झाल्यावर जायचंय की नाही आपल्या गावाकडं. मला जायचंय. आया ना आबांना भेटायचं. आपलं ठरलंय की नाही. आपण आमचा पेपर आहे सर. पेपर झाल्यावर आम्ही गावाकडे जाणार आहे. हां बर 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 बर. आईला भेटायचंय. काय नाव काय? आईचं नाव काय तुझ्या? बापरे, कमळी काही गडबड करणार नाही ना. देवा काही कर, पण तिने आत्ता गप्प बसावं बस.